तर गाइस गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज 2 ते 3 झालं मी एक्सरसाइज नाही केलेली, तर चालायला गेलतो, फक्त मॉर्निंग वॉकला गेलतो, पण एक्सरसाइज डंबेल्स वगैरे काय केलेलं, डंबेल्स वगैरे काय मारलेलं नाही। ओके तर गाइस मी कालचा व्हिडिओ अपलोड करत होतो, सॉरी एडिट करत होतो। तर काल आहे ना मी रात्री काहीतरी मी रात्री बी शिफ्टवरून आलो आणि दुपारची बिर्याणी राहिलेली ती खाल्ली थोडीशी, आणि मला अशी झोप लागली मी झोपलो, आणि नंतर मला अचानक जाग आली। मला आठवलं की व्हिडिओ बनवायचा राहिला, आपला प्लॅन म्हणजे व्हिडिओ बनवायचा राहिला। मी उठलो आणि जस्ट आहे बघा, मी किती स्लीप आहे बघा, मला काय सुधरत नाही। मी बोलतोय खरं, पण मला आहे ना एवढं काय सुधरत नव्हतं। मी पूर्ण गुंगीत होतो, तसं झोपेच्या गुंगीत होतो। ओके तर ठीक आहे, काही विषयाने हा व्हिडिओ पण अपलोड करणार आहे। तो व्हिडिओ एडिट करायचा चालला, तर 10-10:30 वाजलेले, माझं आंघोळ गेलेलं नाही, जस्ट फ्रेश झाले होते। तर काय जे कंपनीच्या बी शिफ्टमुळे आहे ना, माझं झोपेचं पूर्ण शेड्यूल बदललेलं आहे। कारण मी 10 वाजता येतोय, व्हिडिओ एडिट करतोय वगैरे, कधी 10:30-11ला पण झोपतोय, कधी 12 वाजता येते, कधी 2 पण वाजतात मला। तर असा विषय होता, सकाळी मग लवकर उठ वाटत नाही मला, सकाळी उठतोय मी कधी। ओके तर गाइस हे जे बी शिफ्ट आहे ना, ह्या बी शिफ्टमुळे माझं पूर्ण झोपेचं शेड्यूल बदलून जाते। ओके तर पहिलं जनरल शिफ्ट होती, सकाळी लवकर उठत होतो, सकाळी लवकर उठून मस्तपैकी आवरून सकाळी कामाला जाऊन संध्याकाळी 6-7ला घरी येऊन मस्त हे रुटीन चालू होतं। पण बी शिफ्टमुळे काय होतं, 2 ते 10 माझी बी शिफ्ट आहे ना, तर दुपारी 2ला जातोय आणि 10ला येतोय। 10ला आलो तरी झोपताना मला 11:30-12 मिनिमम, बरं का, मिनिमम 11:30-12 तर मिनिमम, आणि मॅक्सिमम मी 2 वाजेपर्यंत 2:30 वाजेपर्यंत जागा असतो। नाही ह्याच्यामुळे काय होतंय, तर सकाळी लवकर उठत नाही, आणि त्यामुळं मला असा आळशीपणा येतो, किंवा सकाळी लवकर उठून काहीतरी काम करावं असं वाटत नाही। ओके किंवा कामाचं काय करावं वाटत नाही। तर आता काय विषय झालाय, गाडीची चेन आहे ना, म्हणजे गाडीची चेन आहे ना अशी वाजते कुठून तर, काय गाडी चेन आहे ना, गाडी चेन आहे ना, मी राईडवर येत होतो ना, हाताला खायला मी जेव्हा ट्रिपवर येत होतो ना, तेव्हा ऑइल केलं तर त्याच्यावर लुब्रिकंट नव्हती केलं, तर मी गाडी तर काहीच मी राईडवरून येत होतो ना बुद्धवनावरून, तर तेव्हा मी ऑइल केलं तर त्याला काही लुब्रिकंट केलं नव्हतं, तर आता त्याला लूप करतो, चेन लूप क्लीन करून। तो नहीं आता, उसे क्लीन करके ठीक आहे। ओके तर गाइस काय म्हणतं, हे संध्याकाळी मी बोलतोय, आता मेकॅनिक नाही आहे बोलताय, सेंटरमध्ये गेलतो, आता सध्या मेकॅनिक नाही आहे, ते मला संध्याकाळी, पण संध्याकाळी माझी बी शिफ्ट आहे ना, तर ठीक आहे, आता उद्याच बघू काय विषय आहे। ट्रॅफिक पण भरपूर लागले आज। ओके जाताना माझ्या मनात आलं बरं का की चेन लूप उद्या करावी, कारण नाही मी परवा दिवशी राईडला जाणार आहे, तर गाडी उद्या धुवून पण घेतली असती एकदा असं मस्त चकाचक, आणि नंतर मग त्याला लूप वगैरे त्या टाइमलाच केलं असतं। तर त्याला बोललो होतो चेन जस्ट क्लीन करा, लुब्रिकेंट कर, कारण ड्राय झाले पूर्ण चेन, आणि ऑइल अप्लाय केलं ना मी, तर ऑइल अप्लाय केलं तर ते पूर्ण त्याच्यात असं त्याचा थर लागला एक घासा धुळीचा, आणि ते चांगलं नाही वाटत, चेन ते अशी घासली जाते। ओके तर त्यासाठी गेलतो, पण ते म्हणला, तर तो बोलला होता संध्याकाळी नाही आहे, संध्याकाळी काय मला बी शिफ्ट आहे, मी काय जाऊ शकत नाही, तर त्याला म्हणलं उद्या येतो निवांत। ओके गाइस चहाचा ब्रेक झालाय, आणि मी आहे ना एवढा स्ट्रेसमध्ये होता ना, 2:30ला शिफ्ट चालू झाली, 2 वाजल्यापासून नाही का, मला केस वगैरे काही
तर 2 वाजल्यापासून मी स्ट्रेसमध्ये होतो. ठीक आहे, मग चला चहा बनवतो. आणि आमची कंपनीचं कॅन्टीन आहे ना, हे पाठीमागं इथं समोरच हे दिसतं ना, इथं आहे. पण मी बाहेरून बसतो कारण कंपनीचे आहे ना आतमध्ये असं नाही का एखाद्या गुफेत बसते. हे बघा समोर आहे ना, ह्याच्या पाठीमागे कंपनीचं कॅन्टीन आहे. तिथून जायला आतमध्ये वाट आहे. ठीक आहे, तर ते असं गुफेसारखं आहे. ओके, तर हे तर असं बाहेर खुल्ल्यामध्ये म्हणजे तर भरपूर लोक चहा पितात. आता त्याला कोण नाही आहे. ओके, तर एवढं प्रेशर आलं ना. मी वापस आलो रूमवरती. बी शिफ्ट झाले, माझी सेकंड शिफ्ट झाली. आणि आज अपडेट पण होतं, थोडंसं टेन्शनमध्ये होतं. ओके, चहाच्या टायमाला. ओके, तर काहीच उद्याचा दिवस राहिलं तर संडेला मी मॉर्निंग राईडला जाणार आहे. ओके, उद्याचं काय काम आहे, उद्या फक्त गाडी वॉश करायची आणि चेन लूप करून घ्यायची मला एकदा. आणि तेवढंच काम आहे. आज गेलो पण ते काय ते मला उद्या संध्याकाळी ये म्हणत होता. तिथं मेकॅनिक नाही येतो, कोण लूप करतो किंवा काय विषय त्यांचा मेकॅनिक नव्हतं तिथं. तर काय माझा हा एच कॅम आहे ना, खूप दिवस झालं पडला आहे. असा स्विच ऑफ म्हणजे यात काय चार्जिंग नाही आहे. असं ओपन होतो आणि लगेच बंद पण होतं. ओके, तर आज ह्याला रात्रभर चार्जिंग लावणार आहे. बहु काही विषय होतोय, चार्जिंग होतो नाही होते. माझा जो किती काहीतरी 67 वॅटचा जो चार्जर आहे ना, त्याने चार्जिंग करतो. तर माझा 120 वॅटचं चार्जर आहे, तर त्याने चार्ज करतो. ते 120 ना बॅटरी त्याची गरम होते. ह्याच्या अगोदर पण गरम झाली आणि त्याला बॅटरीला इश्यू, त्यामुळे साधा बहुतेक ती चार्जिंग होत नाही. तसं ठेवलंय तरी पण आज रात्री चार्जिंग लावतो. आणि माझ्याकडे दुसरा एक मोबाईल आहे, हा एक मोबाईल आहे. ओके, हा एक मोबाईल आहे पण त्यात चार्जिंगच करत नाही मी. त्या दिवशी काय झालं, ह्या चार्जिंग लावला गावाकडे असताना, हा मोबाईल चार्जिंग लावला. हा मोटोचा H30 आहे. तर हा चार्जिंग लावला होता असं स्विचला आणि वरती ठेवला होता चार्जरच्या. आणि माझ्याकडून असं घेताना तो पडला खाली डायरेक्ट. त्याचा दिसतोय उचला दिसते काही कॉर्नरला. इथं पण ह्या साईडला बसला आणि ह्या साईडला बसला. ठीक आहे, चालतंय, डिस्प्लेवर चालतंय, मोबाईल चालतंय, काय विषय नाही. पण उचला आहे त्याचा, वरतून पडला, त्याचं वरचे ग्लास आहे ना तुटलेले. ओके, तर आता एवढं चार्जिंग करतो. ओके, तर काहीच आजच्या पुरतं एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.